तिकडून पकड, त्याला पकड, जाऊ देऊ नको. हा पकड. नो 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 नो. मित्रांनो, हिने माझ्या बर्थडेला गिफ्ट दिलं नाही बरं का. मग मी पण हिच्या बर्थडेला गिफ्ट देणार नाही. टायगर एवढ्या आतमध्ये गेलायस तू शू करायला? पोटी करतोय. बरं बरं, कर कर कर. नमस्कार मित्रांनो, स्वागत आहे तुमचं आपल्या चॅनलच्या एका नवीन व्हिडिओमध्ये. हो हो हो, आले आले. बोलू नको. हो हो, चल चला चला. हो घालते पप्पल, पप्पल घालते. चुप. चला आज त्याला मैदानात घेऊन जाते. मैदानात मैदानात. हा बघ पाठीमागून बघ. मला थांबता येतोय का नाही. हे धू इथं बघ, इथं पण पाणी टाकलं आता. धू. बाई या पोरगा गेलाय पळत. पण माझा जर पाय सरकला चांगली थोबडा आपटायची. पिल्लू आहे ते, पिल्लू आहे. काय नाही करायचं पिल्लूला. हे बघ. ए भोऱ्यानो. हा चल 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 चल. ही बघ किती जीव काढते, किती जीव काढते. काय केलंय त्यानी. चला गाड्या बघा, गाड्या येतात, रिक्षा येते. हळू चाल. हा थांबा, आले घ्यायला तुम्हाला. गाडी येते टायगर. तिकडं फिरू काय. बरं धरा, चला सगळ्या परिचय करा. काय वादळ जास्त आलेलं ना, सगळं गेलं उडून. छत गेला उडून सगळा. झाडं पण पडली ना. हा ना मित्रांनो, हे बघा तुम्हाला दाखवायचं राहिलं. आपल्या इथं बदामाचं झाड होतं बघा. इथे यायचो. बाई माझी चप्पल गेली. इथं नाना झाड नव्हतं आपलं बदामाचं. हा तर हे बघा, हे पूर्ण कोसळलंय असं मुळासकट. पण हे पुन्हा जर नाना आलं ना तर हे परत कोसळणार आहे बघा. येईल पण ते झाड बघ ना, ते मूळ बघ ना पूर्ण वाकले. हे बघा किती सगळे इथं हवा म्हणजे हे होती, जरा सावली होती बसायला, बसायची सगळी जण. पण काय झालं, वादळामुळं सगळं हे गेलं बघा. इकडचं पण झाड गेलं. दोन्ही बदामाची झाडं तुटली आणि आता नवीन उगवायला पण लागली. ए भोऱ्या, काय झालं तुला? टायगर एवढ्या आतमध्ये गेलायस तू शू करायला? पोटी करतोय. बरं बरं, कर कर कर, पोटी कर. हकाला काला काला काला. लिंबाचं झाड एवढं उंच ते नाही मोडलं, पण हे बदामाचं झाडं दोन्ही तुटून गेली. चांगलं सावली होती. टायगर माझा बसायचा इथं, आता सावलीच भूल झाली. तुम्हाला ऊन नाही लागत तिथं बसलेत? हा बघा कुठं फिरत बसला. ए पोरा टायगर, या इकडं, इकडे या. तिकडे काय? चल या इकडे या. या लोक घाबरतात ना तुला, घाबरतात ना. हो इकडे चल, आपल्या गाडीजवळ. आपली गाडी कुठे? चल दाखव मला. तिकडून या, मी इकडून जाते बाबुली. टागुली कुठू गेली रे माझी छकुली? आले माझी छकुली. अरे कुठे गेला? हे आला. ही गली आहे ना आपली. आले वा वा वा, बरोबर ओळखली रे बाबुली. रे आपली गाडी आहे. कुठं जायचंय? बसायचं, जायचं गावाला आपण. हा टागुड्या. अरे वा, आमचं झाड बघा मित्रांनो, हे बदामाचं लावलेलं मस्त. हा छान ग्रोथ झाली त्याची बघा. आलीच नाही खूप दिवस झाले ना. गेल्या वर्षी लावलेलं हे झाड केवढंसं होतं, पण आता बरं मोठं झाले. थोडंसं त्याला आधार दिला पाहिजे काहीतरी. कांदे कोणी टाकलेत काय म्हणजे, कांद्याची झाडं यायला बसलीत. कुठं गेलं माझं बाळ? आले म्हणजे बाला कुठं गेला तागुला? तो बघा कुठं गेलाय. पायात काय घुसला काचा बिचात, तिथं जाऊ नकोस. चल ए भोऱ्या गप्पा, पप्पी घेऊ नको भोऱ्या. चल तिकडा चल.
नुसता त्याची पप्पी घेत राहतो. चल या या, चला घरी जाऊया आता. तिकडे जाऊ नको, मी नाही येणार आहे तिथून. तिथून नको, गल्लीतून. ए जा एकटाच, मी चालली. जा जा, रस्ते माहिती आहेत त्याला, मोठा दाखवतोय मला. चल गाडी गपचूप. तिथून दाखवते, तिथून चल म्हणून. चल चल, घरी सरळ करायचा, कुठं जायचं नाही. आणि दुकानात पण नाही जायचं. चल, कुठे गेला? ए जासूस, जासूस काय आहे तिथं? काय आहे? बघा, बघा मित्रांनो, कुठं बसलं? ए ए ए ए, ते बघ, ही मांजर आहे ना. आता लागली मांजर. नो 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 नो, नाही मारणार तो, चावत नाही. अरे अरे नो, तिकडून पकड त्याला, पकड, जाऊ देऊ नको. पकड. नो 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 नो, गप्प नाही. ते बघ, मागा पळतो, काय करत नाही तिला, चावणार नाही. हा ते घाबरतो. चल घरी चल, वाणी हाकलायला लागला आपल्याला. चल वाणी हाकल, मला हाकल हाकल. चल, आम्हाला काय माहिती मांजर आहे, आता लक्षात ठेव. कुठे गेला? चल चल लवकर, निघ लवकर, निघ निघ. जा रा असं जा. आणि तिथं मांजरी बरोबर मारामारी चालली ते. सरळ चल, तुला हकललंच पाहिजे, घेतलं नाही पाहिजे. त्या वाण्याच्या दुकानात गेला आणि त्या मांजरींबरोबर भांडणं करून आलंय, त्यांच्या मागं पळून पळून. वाणे हाकलून नाही देणार. हा चाल. ती बघ, येडी बघा, येडी बघा कुठे आहे, पत्र्यावर. चल सरळ चल, सरळ चल, ये इकडं. येडीच्यात आता ताकद आली. हा टायगरला ओरडतोय. येडे या. हा येडा पण आलाय. हे बघा, हे बघा मित्रांनो, कुठून आले. पुढे वर जातोय ना, पत्र्यावरून बघतोय ना. हा अरे बघा, हा एवढे ते खेळायला आलेच नाही. हा त्यांना चावतोय. बघा हा लाड, बघा आली. हा टायगर, साक्षी आली आली, मला सांगायला आलाय तो पहिले. आणि राणी येते थोड्या वेळाने. हो काय, लय लाड आलाय. अगं बाई, अगं बाई, अगं बाई. चल चालले मी. जाऊ नको, ती भांडी उचल, ठेवली तिथं. मोठी चालली. आणि एवढे ढगळम डुगळम वाढवानी कपडे घालून आलीस. चांगले डगळे डुगळे चांगले असतात गरमीतून. पाऊसच खूप झालाय ना. हे हा बघ, सांगते बघ, मला खाऊ आणलाय. दाखव त्याला, पुढे दाखव तिचा त्याचा खाऊ. पाणी पितोय की पाणी. जेवत नव्हता मागाशी, लय नखरे करत होता. गेले ना खाल्ले. हा उलटी गेले ना काल केलेली, आज काय पण बदला गेला. बरोबर ना मित्रांनो. हिने माझ्या बर्थडेला गिफ्ट दिलं नाही बरं का. मग मी पण हिच्या बर्थडेला गिफ्ट देणार नाही. मी दोन मी अजून जॉबला नाही, मी देणार तुला. जॉबला ही जॉबला लागली. 1 वर्ष झाले जॉबला जॉबला जॉबला. हिला काही जॉब भेटायचा नाही आणि ही काय मला गिफ्ट देणार नाही. देणार म्हणून मी मला 2 ड्रेस मागवलेत. तर ही म्हणते एक मला आणि एक तिला. अजिबात नाही, दोन्ही मला मागवलेले आहेत आणि दोन्ही एकाच वेळेस घालून बसणार. एकाच वेळी, एका हातात त्याचा हात, एका हातात त्याचा हात. अर्धी साईड इकडे, अर्धी साईड इकडे असं. चल आज काय स्पेशल? आजचं स्पेशल मेनू आहे. हो, सगळी वाफ जमली. वाफ जमली ना. तर आजचा स्पेशल मेनू आहे चिकनचं कालवण, चिकनची भाजी. अंजू म्हणते चिकनची भाजी बनवली. त्यांच्यामध्ये भाजी बोलतात, आपण कालवण बोलतो. कालवण बोलतो. चिकन रस्सा, ज्याची त्याची पद्धत बोलण्याची असं. तर मित्रांनो बघा, माझे रेसिपी मला बरेच जण बोलतात की ताई रेसिपी शेअर करा. खरंच खूप छान वाटतं ऐकून. आणि कसं प्रत्येकाच्या घरोघरी म्हणजे आणि प्रत्येकाच्या वेगवेगळ्या पद्धती असतात, तर ते जाणून घेण्यात तुम्हाला उत्सुकता आहे. हे ऐकून मला फार छान वाटतं. तर इथं बघा, गॅसवर टोप ठेवले आणि 3-4 लसणाच्या पाकळ्या ठेचून टाकल्यात आणि 3 कढीपत्ताच बोलते, तमालपत्र. तमालपत्र म्हणजे तेजपत्ता, त्याचे
पानं टाकलेली आहेत. तर आता गॅस पेटवून घेते, कारण हा टोप माझा खूप पातळ आहे, लगेच जळेल म्हणून मी पहिला पेटवला नव्हता. तर फटाफट सांगते. मला जास्त म्हणजे कसं वाढवून सांगायची सवय नाही, जे काय आहे ते फटाफट करून दाखवायचं असं. तर चला आता तेल टाकते, आवडीनुसार गरजेनुसार तेल टाकायचं. ठीक आहे. मटण आहे अर्धा किलो, म्हणजे चिकन, मटण नाही चिकन. ठीक आहे. आता यामध्ये घालायचे आपल्याला सुके मसाले. सुके मसाल्यांमध्ये घालणार आहे काय काय ते तुम्हाला दाखवते. हा गावठी मसाला आहे काळा, जो मला साक्षीने आणून दिलेला. म्हणजे ही साक्षी नाही, अंजूची वहिनी साक्षी, जो बीडवरून आपल्याला हा मसाला मिळालेला आहे. आणि आपल्या सबस्क्रायबरांनी पण आपल्याला बरेच असे मसाले दिलेले आहेत. माझे सबस्क्रायबर आहेत, नाव सांगत नाही, त्यांनी सुद्धा मला मसाले पाठवून दिलेले आहेत त्यांच्या इकडचे. तर बरेच असे दिलेले, तर 2 ठेवलेच वरती. हे बघा, मटण मसाला आहे, चिकन मसाला आहे, अजून 2-3 पाकिटं आहेत ठेवली आतमध्ये. तर ते पण मी वापरते सध्याला. आता मी ह्या काळा रस्सा आहे ना, सुमितला माझ्या आवडतो म्हणून मी तो करते. आता बघा लगेच इथं हे झालं तर तडतडलंय लसूण चांगलं, जास्त लसूण जाळायचं नाही. तर आता यामध्ये लगेच टॉमॅटो घालून घेते, गॅस बारीक करते आणि टॉमॅटो यावरती चांगले थोडासा गाळ होईपर्यंत परतून घेते. आणि यामध्ये लगेच आता मला सुके मसाले घालायचे. तर इथं बघा मसाला वाटण माझं तयार आहे. यामध्ये फक्त कांदा, सुकं खोबरं, लसूण आणि थोडासा अद्रकचा एवढा एक तुकडा, तो मस्त तेलामध्ये असं सगळं भाजून व्यवस्थित, आणि कोथिंबीर याचं असं वाटप तयार करून घेतलं आहे. आता हे बघा, पूर्ण गाळ करणार नाही आहे, नंतर आपल्या कालवण जेव्हा उकळतं ना तेव्हा हे टोमॅटो तसे पण पटकन शिजून जातात. तर चला आता यामध्ये मी पटापट हळद तर शिजताना घातलेली अर्धा चमचा, आता या फोडणीला पण अर्धा चमचा घालून घेते. आणि हा काळा मसाला, हा मसाला घातला ना तर दुसरे कोणतेच असे म्हणजे सुके मसाले जसं गरम मसाले ते घालायची काही गरज नाही, कारण या एकच मसाल्यामध्ये सर्व काही आहे आणि चवीला सुद्धा अप्रतिम आहे. हे बघा, आहे ना कसं काळं काळं काळपट असं रंग आलाय ना. आणि मला विचारत होते काही जण, एक जण विचारत होतं सबस्क्रायबर की ताई तुम्ही श्रावण महिना पाळता का? तर नाही, मी कोणताच श्रावण महिना काय कोणत्याच वाराला उपवास करत नाही. आले गेलेले सगळे वार माझेच आहेत आणि आले गेलेले सगळे संडे माझेच आहेत. संडे असो इतर सगळे दिवस, सगळं कोणत्या दिवशी मी काहीही खाते, कोणतं असं म्हणजे उपवास धरत नाही. आता यामध्ये लगेच मसाला घालून घेते. आम्ही श्रावण नाही पाळतो, कारण आपल्याला सवय लागलेली आहे खायची, त्यामुळे उगाचच खायचं, जीवाला मारायचं हे मला नाही आवडत. आता प्रत्येकाच्या आवडीनिवडी वेगवेगळ्या असतात आहे ना. पाणी घालून घेते, जेवढी मला हा रस्सा जेवढा लागेल थपथपीत तेवढं मी ठेवते बस. मित्रांनो जेवायला या सर्वांनी. तर मला दाखवते मी आता आजच्या मेनूत काय काय आहे ते. हे बघा, चिकनचा काळा रस्सा, चपाती आहे, सोबतच सॅलड आहे, आणि इथे आहे ना बिर्याणी आहे. तर बिर्याणी काही मी बनवलेली नाही आहे, खालच्या रूममध्ये आहे ना, म्हणजे खालती साक्षीच्या घरातून राणीने बनवलेली बिर्याणी आहे ही बघा, तिने पाठवले वरती. आपला आंबेमोहरचा तांदूळ आहेच. तर चला मित्रांनो, मी आता पहिले चिकनचा रस्सा टेस्ट करते. या सर्वांनी जेवायला. चिकन पण आपला किती एकदम परफेक्ट शिजलंय ते बघा. हे बघा, है ना.
एकदम मस्त, एकदम स्मूथ असं रसरशीत हे ना, अगदी सहज असं तुटलं जाते. अशा पद्धतीने चिकन शिजलं पाहिजे. चला आता मस्त. हां हां, लिंबू पिळल्यावर छान लागतं एकदम मस्त. कांदा सलाडमध्ये, टोमॅटो, काकडी, मस्त झाले मित्रांनो सगळं जेवण. एकच नंबर. बिर्याणीची टेस्ट घेते मी आता. बिर्याणी कशी झाली ते पण सांगते. एकदम परफेक्ट. सगळे मसाले ना, बिर्याणीला कसं आहे सगळे मसाले एकत्रित एकजीव झाले ना त्याची. आणि भात पण आहे बघा एकदम फडफडीत झालेला आहे. जमले आहेत हा दाणीला बरोबर एकदम परफेक्ट. आता सगळं जेवण पहिले कंप्लीट करून घेते. तर मित्रांनो तुम्हाला आजचा हा व्हिडिओ कसा वाटला मला नक्की कमेंट करून सांगा. व्हिडिओ आवडल्यास व्हिडिओ लाईक शेअर हाईप आणि चॅनलला सबस्क्राईबसुद्धा करा. तर भेटूया उद्याच्या आणखीन एका नवीन व्हिडिओमध्ये. तोपर्यंत गुड नाईट आणि बाय बाय.